तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेला दिल्लीमध्ये होते। नीती आयोगाच्या झालेल्या बैठकीमध्ये कुठले महत्त्वपूर्ण निर्णय राज्यासंदर्भात घेण्यात आले, त्याचबरोबर महाविकास आघाडीवरती देखील त्यांनी थेटपणे निशाणा साधलाय। आता न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपण पाहणार आहोत। गौतमी पाटील आपल्या नृत्याने आणि अदांनी चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणार नाव, पण ही गौतमी आपल्या आडनावावरून सध्या वादात सापडली आहे। काही मराठा संघटनांनी तिच्या पाटील या आडनावावरती आता आक्षेप घेतल्यानंतर आता या विषयात नवनवीन घडामोडी घडू लागल्यात। पाहूयात। पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्या नृत्यांगना गौतमी पाटीलच्या आडनावावरून सध्या वाद सुरू आहे। गौतमीनं पाटील आडनाव बदलून घ्यावं, अन्यथा तिचे कार्यक्रम महाराष्ट्रात होऊ देणार नाही अशी भूमिका एका मराठा संघटनेनं घेतली आहे। पण त्यावर मी पाटील आहे आणि पाटीलच नाव लावणार असं गौतमीनंही ठणकावून सांगितलंय। गौतमी पाटील हिचं नाव गौतमी पाटील नसून गौतमी चाबुकसार आहे। मराठ्यांचं नाव पाटील नाव हे खराब करण्याचं इथं षडयंत्र आहे। हिला मी एक इशारा देतो की तू तुझं नाव स्वतःचं नाव लाव, मराठ्याचं नाव खराब करू नको, नाहीतर अन्यथा हिचं कार्यक्रम कुठेही होऊ देणार नाही। असं काही नाहीये, मी कसलीही बदनामी करत नाहीये। माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे आणि चांगला पार पाडतो। कोण काय मला नाव ठेवतं मला फरक पडत नाही। आणि ज्याला जर काही प्रश्न असतील माझ्या कार्यक्रमाचे तर त्यांनी माझा कार्यक्रम यावा आणि पूर्ण पाहावा आणि मग बोलावं काय चाललंय। आणि सांगितलं पाटील नाव वापरला तर पूर्ण महाराष्ट्रात तुमचे कार्यक्रम बंद करू। मी पाटील आहे तर मी पाटील वापरणारच ना। या सगळ्यात कुणी गौतमीच्या समर्थनात भूमिका घेतंय तर कुणी तिच्या विरोधात। शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गौतमीच्या समर्थनात तर रोखठोक फेसबुक पोस्ट लिहिली आहे। नृत्यांगना असणाऱ्या माधुरी दीक्षित, ममता कुलकर्णी किंवा अगदी माधुरी पवारला सुद्धा आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही। मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का? ती सुद्धा तुमच्यासारखीच दोन हाताची दोन पायाची माणूस आहे, पण तिचं माणूस पण स्वीकारणं तुम्हाला जड जात आहे किंवा तिला तिथपर्यंत पोहोचायला भाग पाडणारी तुमची अपयशी अर्थव्यवस्था आहे। हे अपयश झाकण्यासाठी तुम्ही तुमच्या मनगटपणाच्या जोरावर अशी दडपशाही करत आहात। प्राध्यापक सुषमा अंधारे। एकीकडे काही मराठा संघटना गौतमीच्या पाटील आडनावावरून तिला टार्गेट करतायत, तर दुसरीकडे मराठा नेत्यांनी पाटील ही पदवी असल्याचं म्हणत त्याचा गौतमीशी संबंध जोडणं चुकीचं असल्याचं म्हटलंय। पाटील नाव काय असं एक पर्टिक्युलर मराठा समाजाचंच नाव आहे असं काही नाही आहे। तर गौतमी पाटील बद्दल जी चर्चा चालू आहे ही आणि त्याच्याशी रिलेटेड डायरेक्ट संबंध हा मराठा समाजाशी जोडला जातो, हे एकदम चुकीचं आहे। कारण मराठा समाजाचं याच्याशी काही देणं घेणं नाही आहे। तिनं पाटील लावू दे नाही तर कुठलंही नाव लावू दे, आमचा काही संबंध नाही आहे। नावात काय आहे असं म्हटलं जातं, पण गौतमीच्या आडनावाचा वाद बघितल्यानंतर मात्र नावात नसलं तरी आडनावात बरंच काही आहे असंच म्हणावं लागेल। पाटलांचा बैलगाडा ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।